नमस्कार मंडळी, मुंबईहून थेट अमृतसरपर्यंतचा हा सुंदर प्रवास फक्त 2 दिवसात काय काय पाहायचं, कुठे जायचं आणि काय खायचं हे सगळं ह्या व्लॉगमध्ये दाखवलंय. आणि एकूण खर्च किती येईल तेही पद्धतशीर मांडलंय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सो सगळ्यात पहिलं तर आम्ही फ्लाईट तिकीट्स बुक केले विच कॉस्ट अस अराउंड 27,000. तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करू शकता. त्याचे तिकीट्स असतात साधारण 800 ते 2,000पासून विच एव्हर सीट यू चूज. बट त्याचं ट्रॅव्हलिंग टाईम खूप जास्त असतो म्हणून आम्ही प्लेनने गेलो. एअरपोर्टवरून हॉटेलला पोहोचण्यासाठी तुम्ही उबर कॅब बुक करू शकता. तिथे उबर सर्व्हिस अवेलेबल आहे. आम्ही हॉटेल मून इन बुक केलं होतं अगोडावरून, जे गोल्डन टेम्पल आणि जलियांवाला बागच्या अगदी सेंटरमध्ये आहे. सो इट वॉज व्हेरी कन्व्हिनियंट फॉर अस. आता आम्ही निघालो गोल्डन टेम्पलचं दर्शन घ्यायला. त्याआधी राहुलला पग बांधायचं होतं म्हणून आम्ही ह्या शॉपमध्ये आलो. हे पाजी खूपच भारी आहेत, म्हणजे इतका गोड स्वभाव आहे ना त्यांचा. हे त्यांचं शॉप आहे. तुम्हालाही पग बांधायचं असेल तर नक्की इकडे जा. आणि पंजाब म्हटलं तर खाय प्यायची मज्जा केलीच पाहिजे. सो आम्ही नाश्ता करायला आलो आहोत इथे अमृतसरी स्ट्रीट फूडला, जिथे उत्तम नाश्ता मिळतो. छोले भटुरे, चुरचूर नान आणि काय काय मी तुम्हाला सांगू, आहा, अजूनही तोंडाला पाणी सुटते. तेही खूप स्वस्त. सो आम्ही भरपेट नाश्ता केलेला आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलो गोल्डन टेम्पलमध्ये. वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे गर्दी फार होती, पण अजिबात धक्काबुक्की नाही की काही नाही. सगळं पद्धतशीर शिस्तबद्ध होतं. महत्त्वाचा रूल जो सगळे अगदी मनापासून पाळतात तो म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष दोघांचंही डोकं झाकलेलं असावं. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती गोल्डन टेम्पलला जायचं आणि इथे आल्यानंतर बस मी स्वतःला हरवूनच गेले होते. मी जवळजवळ 5 तास गोल्डन टेम्पलमध्ये होते. छान दर्शन झालं, लंगरचा आस्वाद घेतला, प्रसाद घेतला आणि आम्ही बाहेर पडलो. आता जस्ट आमचं गोल्डन टेम्पल मधून आम्ही बाहेर आलोय, दर्शन झालंय. आणि इथे आता किती वाजले? 4:15 झालेत. पण सूर्य काही आम्हाला सकाळपासून दिसला नाहीये, इतकी थंडी. आता आम्ही फायनली कॉफी घेतोय. आता चालतच आम्ही पुढे जालियनवाला बागमध्ये आलो. म्हणून मी असं हॉटेल चूज केलं जिथून मला काही लोकेशन्स जवळ असतील, जेणेकरून माझा वेळ वाचेल आणि ट्रान्सपोर्टेशन पण वाचेल. सो म्हणून तुम्हीसुद्धा असं एखादं हॉटेल बुक करा जे तुम्हाला कन्व्हिनियंट राहील वॉकिंग डिस्टन्सवर. सो जालियनवाला बागमध्ये आम्ही आलो. इथे कुठलीही एंट्री फी नाही आहे आणि याचं टायमिंग्ज आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6पर्यंत. सो आता 5 वाजले होते साधारण आणि तुम्ही क्लायमेट बघू शकता, इतकं सुंदर आहे. पण जसजसं आम्ही आज जात होतो आणि हिस्ट्री मांडली आहे पूर्ण ह्या बागेत. सो ते वाचत तुम्ही पुढे जाल ना, तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. बघण्यासारखी जागा आहे, तर तुम्ही नक्की बघा इतिहास जाणून घेण्यासाठी. इथे सूर्यास्त खूप लवकर होतो, सो काळोख झालेला आहे. आणि आता आम्ही हॉल बाजारला फिरत आहोत, जे जालियनवाला बाग रोडलाच आहे. आणि इथे खूप सुंदर फुलकरी दुपट्टाज आणि पंजाबी जुतीज आहे. इथून भरपूर शॉपिंग केली, पंजाबी जुतीज घेतली, फ्रेंड्स लोकांसाठी कडे घेतले आहेत. आणि मी तुम्हाला सांगते, इथे बार्गेन करावं लागतं. म्हणजे इथे सांगताना ते लोक 800-900 असं सांगतात लोक बघून, पण नाही, एकदम परफेक्ट रेट सांगते तुम्हाला. 300-200 पासून सुरुवात करायची आणि 300ला मिळतात. काही दुकानं आहेत जिथे फिक्स रेट 300ला आहे. आमचे पारस इनके दुकान में जरूर आना. ह्याला तर मी खूप पिडलंय बार्गेनिंग करून आणि मी ह्याच्याकडून 3-4 चपला घेतल्या आहेत, जे तुम्हाला सांगितल्या त्या रेटमध्येच घेतल्या आहेत, 300-300मध्ये. सो बार्गेन करायचं, बार्गेन केलं की सगळं मिळतं. बाजार फिरता आम्हाला एक खूप सुंदर असं ठिकाण दिसलं, जे म्हणजे प्राचीन शनी मंदिर दिसलं आम्हाला. तिथे आम्ही दर्शन घेतलं. हे गोल्डन टेम्पलचं नाईट व्ह्यू आहे. आणि आता आम्ही निघालो खदडायला. भूक लागली होती खूप, सो आम्ही खाल्लं सोया मलाई चाप, बिर्याणी, दाल मखनी आणि बरंच काही खाल्लं आहे. म्हणजे खाण्याची तर मजाच आहे इकडे. तर हे दुकान आहे रूप फुलकरी नावाचं. आणि इथे मी सूट घेतला आहे प्रॉपर पटियाला मटेरियल आहे. 2 तासात ते मला शिवून देणार आहेत माझ्याकडून ॲनिव्हर्सरी गिफ्ट. अच्छा, हे तुला बोलायचं होतं म्हणून मला सांगतो. हे शॉपचं सांग करून. नाईस यार, मी दाखवेन नंतर सूट कसं आहे. सो नाव इट्स डे 2 आणि आता आम्ही निघालो आहोत थोडं साईट सीइंगला, जे हॉटेलपासून थोडे लांबचे लोकेशन्स आहेत, जसं की दुर्गियाना टेम्पल, वाघा बॉर्डर. ह्यासाठी आम्ही लोकल ट्रान्सपोर्ट यूज केला आहे. रिक्षाच असतात, जिथे अगेन तुम्हाला बार्गेनिंग करायचं आहे. 1500 वगैरे सांगतात, 1000पर्यंत ते तुम्हाला साईट्स फिरवून आणतात. तुम्ही बाईकसुद्धा रेंट करू शकता. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. हे आहे दुर्गियाना टेम्पल, सुंदर आहे अगदी गोल्डन टेम्पलसारखंच. त्यानंतर आम्ही सरसोदा साग आणि मक्के दी रोटी खायला निघालो. एक पंजाबी ऑथेंटिक
टेस्ट जी आहे ती त्या ह्या ढाब्याला होती आणि आम्ही इथे खाल्लंय मस्त भरपेट. आता आम्ही पोहोचलोय अटारी वाघा बॉर्डरला. अगेन इथे कुठल्याही प्रकारची एंट्री फी नाही आहे, फक्त तुम्हाला लवकर पोहोचावं लागतं. 4:30 ते 5:15चं परेड शो असतो, सो त्याआधी तुम्हाला 3 वाजता तिथे पोहोचावं लागतं आणि आपली सीट पकडावी लागते. खूप मजा आली ही बीटिंग रिट्रीट सेरेमनी बघायला आणि तुम्ही बघू शकता आपले इंडियन्स किती प्राऊडली इथे उपस्थित आहेत आणि हे सगळं मोमेंट्स एन्जॉय करतायत. तिथे आम्हाला नाचण्याची संधी मिळाली, सो मी थोडंसं नाचले. इथून जवळ आणखीन काही लोकेशन्स आहेत जसे की अकाल तख्त, गुरु गोबिंदगड, पण आम्ही हे 2 लोकेशन स्किप केले बिकॉज आम्ही पुढे ट्रॅव्हल करणार होतो डलहौसीला. सो तुम्ही जर फ्लाईटला 27,000 घालवणार असाल तर मग ती ट्रिप पुढेही कंटिन्यू करा टू हिमाचल मनाली, जसं आम्ही केलं आहे पुढे डलहौसी टू मॅक्लोडगंज. बट आमचा मुंबई टू अमृतसरपर्यंतचा पर पर्सन खर्च आहे अराउंड 22K. नेक्स्ट पार्ट असणार आहे अमृतसर टू डलहौसी. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.